मुलीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेले दाम्पत्य पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या पुसद तालुक्यातून समोर आली आहे। पुसद तालुक्यातील शिंगरवाडी येथे ही धक्कादायक घटना 1 सप्टेंबर सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान घडली। शिंगरवाडी येथील मोहन सक्रू राठोड व त्यांची पत्नी हे भंडारी येथे राहणाऱ्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते। त्यांनी शिंगरवाडी धानोरा मार्गावरील एक पूल ओलांडला, मात्र समोर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने त्यांनी त्यांची दुचाकी माघारी फिरवली व ते परत धानोरा शिंगरवाडी पुलाजवळ आले। परंतु या पुलावरून सुद्धा पाणी वाहत असल्याचं त्यांच्या लक्षात न आल्याने त्यांनी पूल पार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न सफल होऊ शकला नाही। पुलावरून वाहत असलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात राठोड दाम्पत्य दुचाकीसह वाहून गेलं। त्यांची दुचाकी काही अंतरावर मिळून आली, मात्र या दाम्पत्याचा शोध अद्याप लागलेला नाही। माहिती मिळताच गावकऱ्यांनी राठोड दाम्पत्याचा शोध जारी केला। घटनेची माहिती पुसद ग्रामीण पोलिसांना देण्यात आली आहे।